मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे गाणगापूरमधला आणि रात्री आपण या ठिकाणी स्टे केला होता. तुम्हाला मी दाखवलेला आहे. आपण दर्शन वगैरे पण घेतलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली म्हणजे आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर जे काय आवाज होता तो एकदम बापरे एकदम भयानक असा आवाज होता. आणि तो आवाज ऐकून आहे ना आम्ही थोडा वेळच तिथं म्हणजे थांबलो 2-3 मिनटं फक्त आणि लगेच बाहेर निघालो. कारण इतका आवाज म्हणजे आवाज म्हणजे कसं जिथं हे जागृत देवस्थान आहे, दत्त मंदिर दत्ताचं आहे. तर इथं आल्यानंतर आहे ना तुमच्या शरीरातलं जे काय भूतबाधा आहे जे काय आहे ते सर्व या ठिकाणी आहे ना असं झुलायला लागतात वगैरे असं. म्हणजे ते तुम्ही बांबू बघितला असाल, मधली ती चौकट होती ना त्याच्यावरती लटकलेली होती वगैरे, ते सर्व तुम्ही काल बघितलं असाल. आणि खूप असं भयानक हे होतं कालचं दृश्य. तर आणि थोडंसं जरा गाणगापूरमधला आजूबाजूचा जो परिसर थोडंसं जरा तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे अक्कलकोटला. आणि अक्कलकोटवरून नंतर तुळजाभवानी आणि नंतर पंढरपूर वगैरे ते बघूया. आता शक्य झालं तरच दर्शन करणार आहोत कारण खूप वेळ झालेला आहे आज. आणि आज आमचा लास्ट डे होता या भागामध्ये. तर बघूया जसं जसं आपण प्रवास करू तसं आपण देवदर्शन करूया आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर हे आहे मित्रांनो बस स्टॉप आहे गाणगापूरचा. आता रात्री तुम्हाला नीट दाखवता नाही आलं पण आता मॉर्निंगला बघा दिवसा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी गाड्या वगैरे सर्व सोयी उपलब्ध आहे. तर हा आहे गाणगापूर मधला मुख्य प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी. साईडला वर तरी आहे चोळप्पा श्री स्वामी समर्थ महाराजांची जी समाधी मठ आहे या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. आणि हे आहे चोळप्पा महाराजांचे तो महाराजांचा वाडा जो आहे तो या ठिकाणी आपण बघत आहात आहे. हा चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज आहे बघा. हे इथं बोर्डावरती त्या बाजूला आहे. आपण त्या बाजूला जाऊन बघूया. तर हे बघा चोळप्पा महाराजांचेच आहे आणि इथून प्रवेशद्वार आहे. नाही वाडा आहे. हे आहे विहीर बघा इथं दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठातली विहीर खूप. तर त्यांची माहिती वगैरे दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि आहे विहीर हे आहे गुरुजी पुजारी चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज या ठिकाणी. इथं आहे इसवी सन 1858 स्वामींचा अंगारखा रक्तचंदन पादुका. ते मठाच्या परिसरामध्ये हे तुम्हाला सर्व या ठिकाणी पूजेचे साहित्य वगैरे तुम्हाला भेटेल. या साईडला
या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंचधातूचे जे आहेत तर मूर्ती वगैरे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता. स्वामींचे बाकीचे गजे देवीचे वगैरे पण आहेत, भरपूर आहे बघा स्वामींचे. हे कुठले आहे मतलब हे कशामधले? मार्बल आहे. हां मार्बल. हां तर हे मार्बल कितीपासून आहे सुरुवात? 2000पासून सुरुवात आहे. अच्छा तर कमीत कमी 2000पासून सुरुवात आहे महाराजांची मूर्ती. 1500पर्यंत बसते. 1500पर्यंत. ओके. आणि ती वाली 1600पर्यंत कलरवाली का ती? पुरेमध्ये. ओके. तर बघा मित्रांनो ती जी मूर्ती आहे ना ती 1500पासून ना. ओके. तर अशी तर पंचधातूचे वगैरे पण तुम्हाला मूर्त्या बघायला मिळेल. हां आणि स्वीट्स पण आहे या ठिकाणी, बेसन लाडू वगैरे. कलकंदी. हे कलकंदी पण बघा. अच्छा ही कुठली आहे? लाल चंदन. ही लाल चंदन माळ आहे आणि ही पिवळी. ती पांढरी तुळशीची असते. अच्छा हां ही माहिती ही तुळशी माळ. जपासाठी वापरतात. हो हां. तर ही कितीपासून ही? 80पर्यंत. 80 रुपयापासून आहे का? तर मित्रांनो 80 रुपयापासून आहे पूर्ण माळ आहे बघा. ही जप माळ. हां तुळशी माळ वगैरे माळेचे पण प्रकार आहेत या ठिकाणी. कमळगट्ट्याची. आणि ही कुठली? कमळाची बिया असतात. अच्छा कमळाचे बिया आहेत. हे ओके. लक्ष्मीला वापरतात. कमळकट्टा. कमळगट्टा माळ आहे बघा. ही कितीला आहे ती? ही 150पर्यंत. 150 रुपयापासून आहे. 150. हे 50 रुपये छोटी. अच्छा म्हणजे 50 रुपयापासून आहे ना ही? 50 रुपयापासून आहे. हां हां. ही 150. ओके. तर 50 रुपयापासून सुरुवात आहे ही. कमळकट्टा माळ म्हणतात याला. म्हणजे भरपूर साहित्य या भावाकडं भेटत म्हणजे आहे. भरपूर लाईनी स्टॉल आहे पूर्ण या ठिकाणी. अच्छा आजच बसलाय का हां ते असतंच बरोबर काका. हां काय. अच्छा अच्छा. हां आणि पादुका वगैरे बघा. हे स्वामींचे पादुका. हे कशामधले आहे? सागवानचे. ओके. आसन आहे, पादुका आहे स्वामींचे. पाट हे चौरंग वगैरे पण आहे बघा या ठिकाणी. आणि हे देखील आहे पोती स्टँड वगैरे आहे ना, पोती वगैरे वाचायचे आहे ना. याला काय म्हणतात? पुस्तक स्टँड ना. हां व्यासपीठ. तो मेन महत्त्वाचा शब्द आहे. ते कधी कधी डोक्यात क्लिक होत नाही. व्यासपीठ. आणि इथं फ्रेम वगैरे बघू शकतो स्वामींचे. हे बाळू मामाचं हे. हां हे फ्रेम कितीपासून आहे सुरुवात? फ्रेम 200पासून आहे. तर 200 ते 1200पर्यंत. अच्छा 200 रुपयापासून तर 1200पर्यंत या ठिकाणी देवाचे फ्रेम तुम्हाला बघायला मिळेल. सर्व स्वामींचे फ्रेम बघा. इथे पण आहे स्वामी आणि त्रिमुखी दत्त या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हां हे दरवाजाला लावतात बघा हे स्वामींचे. झाड जास्त घेते. अच्छा वटवृक्ष ना. हे वटवृक्ष कितीपासून आहे? वटवृक्ष लहान 400पासून चालू होते. ओके. तर 400 रुपयापासून चालू आहे 2000पर्यंत. आणि मोठे 2000 शेवटचे. अच्छा हे शेवटचे 2000 आहे बघा हे मोठे. आणि हे पुस्तक वगैरे पण आहे ना. जास्त सारामृत ना. स्वामी चरित्र सारामृत. ओके. तर या ठिकाणी येऊन या भावाला भेटू शकता किंवा यांचे मोठे भाऊ असतात. त्यांचं नाव काय आहे? रविचंद्र भोळे. अच्छा तर त्यांना देखील तुम्ही या ठिकाणी भेटू. आणि पहिलं यांचं पूर्ण ही लाईन आहे हे बघू शकता. सुरुवातीपासूनचीच लाईन आहे. तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही वस्तू घेऊ शकता. चालेल. हां समर्थ निवास गोरे. आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर रूम भाड्याने वगैरे पण मिळतील. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करू शकता. अच्छा मस्त आहे. त्याच्यामध्ये प्रसाद श्रीफळ आणि हार ना. हार फूल वगैरे सर्व भेटेल. आणि या ठिकाणी तुम्ही चप्पल वगैरे पण काढू शकता. हे बघा वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर.
ज्योतिबा मंडपाकडे जाण्याचा मार्ग आहे त्या बाजूला. आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. कारण आतमध्ये मोबाईल व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असते म्हणून तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ₹40,000 पंचमुखी रुद्राक्ष आहे या ठिकाणी बघू शकता. स्वामींची आकृती आहे. कॅमेऱ्यामध्ये पूर्ण तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. आणि असे नॉर्मली जर तुम्ही बघायला जाल ना तर म्हणजे असं पूर्ण स्पष्ट दिसत नाही, पण कॅमेऱ्यामध्ये एकदम स्पष्ट दिसतं बघा स्वामी. पण त्याचं बघा नारळ वगैरे फोडतात या साईडला. हे दक्षिणा टाकायला या ठिकाणी आहे ना उपाहारगृह आहे आणि बाहेर जाण्याचा मार्ग आहे. उजव्या बाजूला उपाहारगृह आहे. वाहनतळ आहे आणि अन्नछत्र वगैरे सर्व इथं. तर मित्रांनो इथं आहे बेडर कണ്ണप्पा चौक अक्कलकोट BK ग्रुप. इथं या ठिकाणी देखील तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता आणि आपण तिकडंच गाडी पार्क केलेली आहे. तर मित्रांनो आत्ताच अक्कलकोट या ठिकाणी आलो होतो आणि श्री स्वामी समर्थ मठ त्याचप्रमाणे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर या दोन्ही ठिकाणांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि अगदी म्हणजे गर्दी तर खूप आहे, तरी देखील आपलं दर्शन खूप व्यवस्थित झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहोत तुळजाभवानी मंदिराकडे चाललेलो आहे.